सो हे गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर आता आम्ही चाललो आहे ठाणे येथे नव्यानं तयार झालेल्या ग्रँड सेंट्रल पार्कमध्ये. तर त्या ठिकाणी तुम्ही कशाप्रकारे जाऊ शकता, तिकडचा टायमिंग काय, एंट्री फी काय, त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटून जाईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर मग सुरुवात करतो आपल्या आजच्या व्हिडिओला. सेंट्रल पार्कला जाण्यासाठी ट्रेन हा अत्यंत सोपा पर्याय आहे. ट्रेनमधून उतरल्यानंतर तुम्हाला ठाणे वेस्टला यावे लागेल. या बस स्टॉपवरून तुम्हाला कोलचेतला जाणारी बस भेटून जाईल. ती फक्त 20 रुपयांमध्ये तुम्हाला सेंट्रल पार्कजवळ घेऊन जाईल. किंवा पर्यायी मार्ग म्हणून तुम्ही रिक्षाचा सुद्धा वापर करू शकता. मीटरप्रमाणे तुमचे 90 ते 95 रुपये होतील सेंट्रल पार्कजवळ जाण्यासाठी. या ठिकाणी 15 वर्षाखालील मुलांना मोफत प्रवेश आहे. तर प्रौढ व्यक्तींसाठी 30 आणि वृद्ध व्यक्तींसाठी 10 रुपये तिकीट दर आकारला जातो. ग्रँड सेंट्रल पार्क हे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे पार्क आहे आणि एकूण 20 एकरमध्ये पसरले आहे. हे पार्क सकाळी 6 ते सकाळी 11 पर्यंत चालू असते. त्यानंतर दुपारी 1 ते रात्री 9 पर्यंत हे पुन्हा सुरू करण्यात येते. सोमवारी मात्र हे पार्क बंद असते. या ठिकाणी लहान मुलांसाठी खूप जास्त ॲक्टिव्हिटीज आहेत. तुम्ही जर तुमच्या लहान मुलांना येथे घेऊन याल तर त्यांना खूप जास्त आनंद होईल. या ठिकाणी पाण्याची सुद्धा सोय आहे. तसेच वयस्कर लोकांसाठी इथे गोल्फ कार आहे पार्क फिरण्यासाठी. चला तर मग जाऊयात आता थीम पार्कच्या दिशेने. थीम पार्कला जाण्यासाठी तुम्हाला फ्लोरा थ्रिल्समधून जावे लागते. या ठिकाणी फोटो खूप जास्त मस्त येतात. तुम्ही जर या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस तुमच्या फॅमिलीसोबत येण्यासाठी प्लॅन करत असाल तर या फ्लोरा थ्रिल्सला संपूर्ण अशी लाइटिंग केलेली असते. तो नजारा सुद्धा अत्यंत अप्रतिम दिसतो. आता येथून पुढे आपण जाणार आहोत जॅपनीज गार्डनला. या जॅपनीज गार्डनला एंट्रीलाच तुम्हाला डाव्या हाताला हँडपंप दिसेल. जॅपनीज गार्डनमधील हे घर नक्कीच तुम्हाला तकेशीस कासलमधल्या एका खेळाची आठवण करून देईल. तो खेळ कोणता ते आम्हाला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तेथूनच पुढे गेल्यावर आपल्याला जे दिसते ते म्हणजे मुघल गार्डन. ते मुघल गार्डन सुद्धा बघण्यासाठी अत्यंत अप्रतिम असे आहे. हे आहे मोरक्कन गार्डन. हे गार्डन मोरोक्को देशातील गार्डनशी इन्स्पायर होऊन बनवण्यात आले आहे. चला तर मग येथून पुढे जाऊया लेक व्ह्यूच्या दिशेने. आपण आता जिथे आहोत तो आहे मल्टीपर्पज लॉन. येथे जे काही फंक्शन होतात ते सर्व या लॉनमध्ये भरवले जातात.
संध्याकाळच्या वेळेस लाईटीच्या प्रकाशात तलाव आणि कारंज्यांचा नजारा अतिशय सुंदर असा दिसतो. तेथूनच पुढे गेल्यावर आहे न्यूयॉर्क स्टाईल ब्रिज. येथे येणाऱ्या पर्यटकांचे सगळ्यात जास्त आकर्षण हा ब्रिज वेधून घेतो. ब्रिजवरून तुम्हाला तलावाचा अतिशय सुंदर नजारा दिसतो. आणि अजून एक गोष्ट सांगायचीच राहून गेली. तुम्ही जर इकडे DSLR कॅमेरा किंवा ॲक्शन कॅमेरा घेऊन येणार असाल तर त्यासाठी तुम्हाला 150 रुपये एक्स्ट्राचे चार्ज करावे लागतील. To the city streets, we began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull stars from the sky. Wanna dance to the light, pull stars from the sky. Just two hearts running wild, never sleep, never stop. Every shot from the top. तर मंडळी गार्डन खूप चांगलं इकडे, एकदम मस्त आता वातावरण आहे. जर तुम्ही सॅटर्डे संडेला येणार असेल तर तुम्हाला इकडे खूप जास्त गर्दी भेटेल. तेच तुम्ही सोमवार ते शुक्रवारच्या मध्ये आलात तर इकडे एवढी गर्दी दिसणार नाही तुम्हाला. ए दादी, अद्विक, ए आधी पप्पा झाड नको तोडू, 500 रुपये भरायला लागेल ना. कुठे लिहिलं 500 रुपये भरे? कुठे तर मंडळी गार्डन इकडचं खूप चांगलं आहे, मस्त एकदम वातावरण आहे. तुम्ही जर सोमवार ते शुक्रवारच्या मध्ये येणार असाल तर तुम्हाला जास्त गर्दी भेटणार नाही आणि फी पण इकडे रिजनेबल आहे. 30 रुपयामध्ये तुम्ही फिरू शकता, पूर्ण एन्जॉय करू शकता. तुमच्या लहान मुलांसोबत तुम्ही येऊ शकता, तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही येऊ शकता. अत्यंत असं काय बोलतो ते, अत्यंत चांगलं असं हे गार्डन आहे इकडचं. आपल्या ठाण्यामध्ये पहिल्यांदाच तयार झालं आहे आणि महाराष्ट्रातलं माझ्या मते सगळ्यात मोठं गार्डन असेल, कारण की हे पूर्ण गार्डन जे आहे ते 20 एकरमध्ये पसरलं आहे. ओके, तर म्हणजे आत्ता आमचं पूर्ण गार्डन फिरून झालं आहे. गार्डन एकंदरीत खूप मस्त आहे. तुम्ही जरूर एकदा या गार्डनला व्हिजिट करा, अत्यंत रिजनेबल रेटमध्ये आहे. तर एकंदरीत खूप चांगलं गार्डन आहे, तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा. आता तुम्हाला शेवटचं राहिलं आहे ते फक्त आता टर्फ दाखवतो आणि मग आपला व्हिडिओ मी इकडे एंड करेन. चला मग आता जाऊया टर्फ बघूया. हा बघा, हे टर्फ आहे इकडे, ते आता बंद पडलं आहे थोड्या दिवसासाठी. काही दिवसानंतर परत एकदा चालू होईल. तर मंडळी, घरी जाताना एक सावधानगिरी नक्की बाळगा. गार्डनच्या बाहेर ज्या रिक्षा लागतात त्या 50 रुपये सीटने ठाणे स्टेशनला सोडतात. पण जर तुम्ही त्यांना बोललात की आम्हाला मीटरने जायचं आहे तर ते तुम्हाला घेऊनसुद्धा जातील. पण मुद्दामून लॉंग रूटने नेऊन ते जसे ना तसे 140 ते 150 रुपये मीटरचे करतील. यात फसवणारे आपलेसुद्धा आहेत आणि परप्रांतीयसुद्धा आहेत, त्यामुळे ही काळजी तुम्ही नक्की घ्या. चला तर मग पुन्हा भेटूया आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, अजून एक गोष्ट, तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका.